थांबा सत्यजितराव. हे घर तुम्ही उभे केलंय. या घरावर तुमच्याशिवाय दुसरा कोण कसा काय हक्क सांगू शकतो? घर तुमचंच राहील. मी पुण्याला गेल्यानंतर या घराचे सगळे पेपर्स तुमच्या नावावर करून पाठवतो. नाही 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 बाबा, हे घर तुम्ही पैसे मोजून लिलावात विकत घेतलंय. आता या घरावर फक्त तुमचा हक्क आहे, माझा नाही. सत्यजितराव, असं काय बोलताय? तुमच्यापेक्षा मला लिलावामध्ये लावलेले पैसे काय जास्त आहेत? मी फक्त व्यवहारात भाग घेतला इतकंच. हे घर तुमच्यासाठी काय मला कल्पना आहे, आणि तुमच्या त्या भावनेची भर बाजारात किंमत लावलेली मला नको. हे घर तुमचंच आहे आणि तुमचंच राहील कायम. हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला, पण माझी लायकी नेमकी काय आहे हे आज मला खूप चांगलं कळलंय. एवढं आयतं घर मिळत असताना दादाला पण काय दुर्बुद्धी सुचते. सत्यजितराव, गिफ्ट म्हणून तुम्ही जर मधुराला नवी कोरी गाडी देऊ शकता, तर मग मी माझ्या जावयाला घर काय नाही देऊ शकत? बाबा, मी मधुराला कार गिफ्ट केली तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आज तुम्ही मला हे घर गिफ्ट करत नाही आहात. तुम्ही माझं कर्ज फेडताय जे मी फेडू शकलो नाही. हे बघा, मी तुमचं प्रेम नाकारत नाहीये, पण माझं कर्ज माझ्या स्वाभिमानाशी जोडलेलं आहे. मी नाही स्वीकारू शकत आहे. शालिनी ते तुम्ही तरी जरा सत्यजितरावांना समजून सांगा ना. संकटाच्या काळामध्ये आपलीच माणसं आपल्याला मदत नाही करणार तर कोण करणार ना? नाही, तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात, पण आता ही लढाई सत्यजितची आणि आमच्या सगळ्यांचा त्याच्यावर खूप विश्वास आहे. आता तरी तो जो निर्णय घेईल तोच आमच्यासाठी योग्य आहे.